विंटर सीझन चालू झाल्यानंतर तुम्हाला दुपारी पण तेवढंच ऊन जाणवेल, बरोबर? हल्ली उष्णता का वाढली आहे तुम्हाला माहितीये? उष्णता का वाढली आहे? ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकलाय तुम्ही? मॅम ओझोन लेअर. कारण आपण प्लास्टिकचा उपयोग जास्त करतो, प्रदूषणामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या वातावरणातली काय झाले, उष्णता वाढले, तापमानात काय होते, हळूहळू दिवसेंदिवस वाढ होते. मग याचा सोर्स सर्वात मोठा सोर्स कोणता आहे तर सूर्य. ओके, सूर्याकडे काय आहे, खूप मोठी एनर्जी आहे. हॅलो मॅम. काय आहे, अमाऊंट ऑफ एनर्जी. येस. कोणी म्हणतं की पृथ्वीचं जे ओझोन लेअर आहे ते फाटलं म्हणून सूर्याचे किरण आपल्या पृथ्वीवर जास्त पडतात. कमी झालंय. जेवढं पहिले जेवढं ठीक होतं, जेवढं जाड होतं तो लेअर हळूहळू काय झालाय आता पातळ व्हायला लागलाय. एकदम फाटला नाही, पातळ व्हायला लागलाय. लेअर म्हणजे काय, ते गॅसेसच आहेत, बरोबर? मग त्या किरणांमुळे काय होतंय, गॅसेस जे आहेत ते त्यामध्ये काय होतंय, छिद्र पडतायत. ओके, त्यामुळे अनवॉन्टेड रेस सुद्धा, अनवॉन्टेड किरण, नको असलेली किरण सुद्धा आपल्यापर्यंत येतात. आता इथे लिहिलंय, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेटेड ड्यू टू न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर म्हणजे तुम्ही ऍटम पाहिला असेल, ऍटम म्हणजे अणू. आपण सगळे कशापासून बनलेले आहोत, निसर्गात जेवढ्या काही गोष्टी बनलेल्या आहेत त्या कशापासून बनलेल्या आहेत, अणूपासून बनलेल्या आहेत, ऍटम पासून बनलेल्या आहेत. आणि ऍटम मध्ये काय असतो, सगळ्यात सेंटरला काय असतो तर न्यूक्लियस असतो. काय असतो, न्यूक्लियस, बरोबर? मग त्यांचं मिश्रण म्हणजे काय तर न्यूक्लिअर फ्युजन. काय असतं, दोन ऍटमच्या न्यूक्लियस जेव्हा एकमेकात मिश्रण होतात, मिक्स होतात, त्याला बोलतात न्यूक्लिअर फ्युजन. काय बोलतात, फ्युजन म्हणजे मिक्स. दॅट टेक प्लेस इन द सेंटर ऑफ द सन. सनच्या सेंटर मध्ये न्यूक्लिअर फ्युजन झालेलं आहे. ओके, आपण हायड्रोजन न्यूक्लिअर कंबाईन टू फॉर्म, म्हणजे तिथे कुठले गॅसेस आहेत, हायड्रोजनचा न्यूक्लियाय म्हणजे एक न्यूक्लियस, न्यूक्लियाय. ओके, न्यूक्लियर, हायड्रोजनचे न्यूक्लियाय आणि हेलियमचे न्यूक्लियाय. हायड्रोजन जेवढे गॅसेस आहे, हायड्रोजन गॅस आहे, हायड्रोजन ॲटम आहे. ओके, मग तिथे खूप सारे गॅसेस, जो आपण बोलतो गॅस लिहिताना आपण काय लिहितो, H2 लिहितो. म्हणजे गॅस म्हणजे हायड्रोजनचे दोन ॲटम. ओके, दोन ॲटमचे झाले दोन न्यूक्लियाय. वन न्यूक्लियस, सिंग्युलर मध्ये आपण न्यूक्लियस हा वर्ड यूज करतो आणि प्लुरल मध्ये न्यूक्लियाय. सो म्हणून इथं वर्ड यूज केलाय हायड्रोजन न्यूक्लियाय. मग हायड्रोजन ॲटमचे न्यूक्लियस जेवढे काही, सपोज 5 हायड्रोजन ॲटम असतील, ते कशासोबत कंबाईन झालेत, कशासोबत मिळाले तर हेलियम. हेलियम नावाचा पण एक गॅस असतो, तो पण ॲटम आहे, अणू आहे. त्याच्या न्यूक्लियस सोबत हायड्रोजन ॲटमचे न्यूक्लिय काय झाले, कंबाईन झाले. ओके, आणि त्या कॉम्बिनेशन मधून एक एनर्जी काय झाली, जनरेट झाली. काय झालं, एनर्जी जनरेट झाली. मग त्यातली काही एनर्जी काय होते, आपल्या अर्थ पर्यंत पोहोचते. कोणत्या फॉर्म मध्ये पोहोचते तर दोन फॉर्म मध्ये, दोन स्वरूपामध्ये पोहोचते. एक तर लाईट म्हणजे प्रकाश आणि दुसरं हीट म्हणजे उष्णता. बरोबर? हॅलो मॅम, एक डाऊट आहे, न्यूक्लियाय म्हणजे काय? हा, न्यूक्लियस, ऍटम मध्ये सेंटरला काय असतो, केंद्रामध्ये, अणूच्या केंद्रामध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो, बरोबर? येस मॅम. सिंगल असेल, एकच असेल तर त्याला बोलतात न्यूक्लियस. आणि अनेक जेव्हा आपण वापरतो, अनेक वचन जेव्हा वापरायचं असेल आपल्याला न्यूक्लियसचं, तर अनेक वचनामध्ये वापरतात न्यूक्लियाय. एक वचन अनेक वचन माहितीये ना तुम्हाला? एक वचनामध्ये न्यूक्लियस बोलतात आणि प्लुरल म्हणजे अनेक वचनामध्ये न्यूक्लियाय बोलतात. ओके, मग सूर्य आपण जो बोलतो त्या सूर्य गॅसेसनेच बनलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये खूप सारे गॅसेस आहेत. मग त्यात हायड्रोजन गॅसेस म्हटल्यावर हायड्रोजनचे खूप सारे ॲटम आले. मग खूप सारे ॲटम आले म्हणजे खूप सारे न्यूक्लियस आले, म्हणून त्यांनी शब्द वापरलाय न्यूक्लियाय. ओके, कारण खूप सारे न्यूक्लियस आहे, मग न्यूक्लियसला अनेक वचनी काय बोलतात तर न्यूक्लियर. मग असे खूप सारे हायड्रोजनचे न्यूक्लियस कशासोबत कंबाईन होतात तर हेलियम सोबत कंबाईन होतात. ओके, आणि त्यातून जी एनर्जी निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते, जनरेट होते, ती एनर्जी आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचते. तर कोणत्या स्वरूपात पोहोचते, इन द फॉर्म ऑफ लाईट अँड हीट. म्हणजे कोणत्या स्वरूपात, ऊर्जा आणि
प्रकाशाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचते. ओके, समजलं एवढा टॉपिक? येस मॅम. ओके, नाव सेकंड सोर्स कोणता आहे? तर आपली पृथ्वी. आपली पृथ्वी इट इज ऑल्सो सोर्स ऑफ अ हीट ॲज द टेम्परेचर ऑफ अर्थ कोर. अर्थचा जो सेंटर आहे. येस मॅम, तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज येतोय थोडा माझा? ब्रेक नाही होत. मॅम, ब्रेक होतोय थोडा. ओके, येस स्लाइड दिसते तुम्हाला? येस. The earth is also source of heat. ओके, आता आपली अर्थ कशी उष्णतेची स्रोत आहे? तर आपल्या अर्थच्या गाभ्यामध्ये कोर मध्ये काय आहे? खूप उष्णता आहे. काय आहे? उष्णता आहे. जेव्हा लावारस बाहेर येतो, बरोबर, बोलक्यानो माहितीये तुम्हाला? लावारस खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकतो, बरोबर? हा, मग आपल्या पृथ्वीच्या गाभ्यामध्ये म्हणजे कोर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय आहे? उष्णता आहे. काय आहे? उष्णता. आणि त्याला बोलतात जिओथर्मल एनर्जी. काय बोलतात? जिओथर्मल एनर्जी. जिओ म्हणजे काय? आपलं वातावरण किंवा अर्थ कन्सिडर करायचं. आणि थर्मल म्हणजे हीट. थर्मल म्हणजे काय? हीट. हा जो थर्मल शब्द आहे तो हीट इंडिकेट करतो. म्हणून पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जी उष्णता असते तिला कोणती एनर्जी बोलायची? तर जिओथर्मल एनर्जी. ओके, आता आज तुम्हाला एक डेफिनेशन लिहायची आहे होमवर्क मध्ये जिओथर्मल एनर्जीची. ओके, काय लिहायची? आजची डेफिनेशन कोणती आहे तुमची? जिओथर्मल एनर्जी. समजलं? मॅम, गाभ्यामध्ये पृथ्वीचा जो गाभा असतो त्यात दोन प्रकार पडतात ना, एक बाह्य गाभा आणि एक अंतर्गाभा. अंतर्गाभ्यामध्ये अर्थच्या कोर मध्ये काय असतं? तर हीट. ओके, येस मॅम. दोन सोर्सेस, दोन स्रोत तुम्हाला समजले? येस मॅम. Largest source is the sun and second one our earth. Now third one is the chemical energy. Chemical energy म्हणजे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये लाकूड जाळतो, वूड, कंबशन ऑफ फ्युल लाईक वूड, पेट्रोल, देन कोल. म्हणजे आपल्या गाड्यांमधनं, व्हेकल्स मधनं जो धूर बाहेर येतो तो कशामुळे येतो? पेट्रोल, डिझेल, बरोबर, यातून धूर बाहेर येतो. म्हणजेच त्यातून कुठली एनर्जी? केमिकल एनर्जी बाहेर पडत असते. ह्या कुठल्या एनर्जी आहेत? केमिकल एनर्जी आहेत ना? येस मॅम. किंवा आपण कोळसा जाळला, कोळशामध्ये काय असतं? कार्बन असतं. काय असतं? कार्बन असतं, बरोबर. मग कोळसा जाळल्यानंतर पण त्यातून काय पडतात? केमिकल्स बाहेर पडतात. सो केमिकल एनर्जी यातून काय पडते? बाहेर. सो ड्यू टू दिस केमिकल एनर्जी काय होतं? केमिकल रिॲक्शन. काय होतं? केमिकल रिॲक्शन ऑक्सिजन. कारण हवेमध्ये काय असतो? ऑक्सिजन असतो. आपण कोणतीही गोष्ट जर जाळल्यानंतर त्यातून जे गॅसेस किंवा जो धूर बाहेर पडत असतो तो कशाशी रिॲक्ट होतो? तर हवेमधल्या ऑक्सिजन. बरोबर? येस मॅम. हा, येस मॅम. सो इन कंबशन ऑफ फ्युअल, कंबशन म्हणजे काय? जे आपण जाळतो ते. ओके, कंबशन ऑफ फ्युअल लाईक वूड, कोल, पेट्रोल एसेट्रा. हीट इज जनरेटेड बाय केमिकल रिॲक्शन ऑफ फ्युअल विथ ऑक्सिजन. हीट कशामुळे निर्माण होते? तर ही जी रिॲक्शन होते, कोणासोबत रिॲक्शन होते? ऑक्सिजन सोबत. ओके, कोणासोबत होते रिॲक्शन? ऑक्सिजन. आता हे आपण जे आपण तीन सोर्स जे आपण पाहिले अगोदर ते नॅचरल आहेत. काय आहे ते? हे जे सोर्स आहेत ते नॅचरली आहेत. ओके, आपण ते बनवलेले नाहीत. सूर्याला आपण बनवलेलं नाही, अर्थला आपण बनवलेलं नाही. केमिकल एनर्जी आहे ती पण नॅचरली रिॲक्ट होते. जी रिॲक्शन आहे ती आपण ऑक्सिजन सोबत घडवून आणत नाही, ती काय होते? नॅचरली रिॲक्शन करते, बरोबर. म्हणजे हे तीन जे सोर्सेस आहेत ते काय आहेत? नैसर्गिक म्हणजे नॅचरल.
बरोबर. हे 3 सोर्सेस कसे आहेत? नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत. आता आपण बाकीचे अजून अदर सोर्स बघणार आहोत, जे की आपण काय करतो, आपल्याला डेली लाईफ मध्ये यूज करण्यासाठी काही गोष्टी करतो आणि त्यातून हीट निर्माण होते. जसं आपण इलेक्ट्रिक करंट मध्ये बघितलं, बरोबर. इलेक्ट्रिक करंट या लेसन मध्ये, धारा विद्युत या लेसन मध्ये आपण बघितलं की सर्वात जास्त करंट जर फ्लो व्हायला लागला, धारा जर प्रवाहित व्हायला लागली, तर त्यातून उष्णता बाहेर पडते, बरोबर. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी, बरोबर. आता काय दिलंय? इलेक्ट्रिक आयन आपण इस्त्री वापरतो. इस्त्रीमध्ये काय करतो आपण? इस्त्रीला बटन चालू करतो, इस्त्रीचं बटन चालू करतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी त्या इस्त्रीमध्ये पास होते, पण आपण ती इलेक्ट्रिसिटी यूज करतो का? आपण काय करतो यूज? त्यातल्या हीट एनर्जीचा यूज करतो. काय करतो? त्यामधल्या हीट एनर्जीचा यूज करतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी, बरोबर. काय करतो आपण? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. अजून काय काय आहे तुम्हाला? तुम्ही काय अजून हे करू शकता? इवन दो बल्ब आपण आपण काय देतो? इलेक्ट्रिसिटी देतो ना. आणि बल्ब मध्ये जे येलो कलरचे बल्ब असतात ना, ट्रान्सपरंट, टंगस्टन वायर असते त्याच्यामध्ये. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, त्यामध्ये वायर तारा असतात, बघितले ना, आतमध्ये अशी तार असते आणि ती काय होते? तापते, आणि तापल्यानंतर काय होते? आपल्याला प्रकाश देते, बरोबर. यस मॅम. हा, जर ती तापली नाही तर आपल्याला प्रकाशही भेटत नाही. ती जी तार असते ती कसली असते? टंगस्टन धातूपासून बनवलेली असते, टंगस्टन मेटल पासून बनवलेली असते. मग आपण त्याला प्रोव्हाइड काय करतो? हीट प्रोव्हाइड करतो का? नाही. आपण काय देतो त्याला? इलेक्ट्रिसिटी देतो, आणि त्यातून आपल्याला हीट पण भेटते. कारण बल्बला जर आपण हात लावायला गेलो तर बल्ब काय होतो? थोड्या वेळाने गरम होतो. इव्हन दो ट्यूबलाईट, आताच्या ट्यूबलाईट एवढ्या गरम होत नाही, पण पहिले ज्या ट्यूबलाईट होत्या त्या जर खूप वेळ आपण चालू केल्या आणि जर आपण त्यांना टच करायला गेलो तर त्या काय व्हायच्या? गरम व्हायच्या. बल्ब काय होतो? गरम होतो, तापतो, बरोबर. म्हणजे काय? आपल्याला 2 एनर्जीज भेटतात. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. ओके. म्हणजे हा एक सोर्स झाला जो आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. ओके. कोणता सोर्स? तर इलेक्ट्रिकल एनर्जी. जिथे जिथे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करतो तिथे तिथे आपल्याला काय भेटते? हीट भेटते. काय भेटते? हीट भेटते. मॅम आपण मोबाईल चार्ज, मॅम आपण मोबाईलला जास्त वेळ पाहिला, येस, जास्त वेळ आपण यूज केला तर आपला मोबाईल पण काय होतो? तापतो ना. यस मॅम, हीट एनर्जी निर्माण होते त्यात. हा, कारण मोबाईल मध्ये जी बॅटरी असते त्यात काय यूज केलेलं असतं? केमिकल एनर्जी असते. मोबाईल मधली जी बॅटरी असते त्यात काय असतं? केमिकल एनर्जी. ड्यू टू दिस केमिकल एनर्जी वी गेट हीट फ्रॉम इट. ओके. यस. सो नेक्स्ट आहे तुमचं न्यूक्लिअर पॉवर, अणु ऊर्जा. आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी भेटते, आपल्याला जी लाईट भेटते, वीज निर्मिती, ही काय केली जाते? या अणु ऊर्जेतून तयार केली जाते. ओके. तुम्ही तिथे काय केलं जातं? हा, ही अणु ऊर्जा काय केली जाते? आता इथं फिशन दिले मगाशी. मॅम राईट करायचं नाही. मगाशी आपण काय बघितलं? इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी. मॅम इलेक्ट्रिकल एनर्जी बघितली. इलेक्ट्रिक एनर्जी. मॅम आवाज नाही येते. मॅम आवाज नाही येते. आवाज नाही येते. आता मगाशी आपण शब्द बघितला फ्युजन.
फ्युजन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, सूर्यामध्ये हायड्रोजन ऍटमचा, हायड्रोजन अणूचा न्यूक्लिआय आणि कुठला हेलियम ऍटमचा न्यूक्लिआय काय करतो आपण, मिक्स करतो, फ्युजन. पण इथे काय लिहिलंय, फिशन. फिशन म्हणजे आपण काय करतो, त्याचं विभाजन करतो. काय करतो, विभाजन करतो. आणि त्या विभाजनातून आपण न्यूक्लिआय काय करतो, फोडतो. जर एखादी गोष्ट तुम्ही फोडली तर त्यातून काय होते, ऊर्जा निर्माण होते ना. दगड जर खूप जोरात फोडला तर त्यातून काय होते, ऊर्जा निर्माण होते. तसंच आपण न्यूक्लिआय काय करतो, विभाजन करतो. पण ऑलरेडी काय असतं या ऍटम मध्ये, हा जो इलेमेंट आहे युरेनियम इलेमेंट, ओके, युरेनियम इलेमेंट मध्ये खूप सारे ऍटम गच्च भरलेले असतात. काय असतात, गच्च भरलेले असतात, बरोबर. खूप असे एखाद्या झोळीमध्ये खूप सारे जर आपण एखादी बॅग घेतली आणि त्याच्यात खूप सारं सामान भरलं, हा, सपोज फुगा घेतला आपण आणि फुग्यात आपण हवा भरत गेलो, ओके, आणि एका लिमिट नंतर त्या फुग्याची लिमिटेशन संपली, बरोबर. मग काय होईल, फुगा काय होईल, जोरात फुटेल, आवाज जोरात, बरोबर. मग तसं हा जो इलेमेंट आहे, युरेनियम नावाचा जो इलेमेंट आहे, त्याच्यात खूप सारे ऍटम गच्च भरलेले आहेत. आणि आपण जर त्याला ब्रेक केलं तर काय होईल, ते सगळे, येस, आपण फुग्यात जो गॅस भरलेला असतो तो फुगा फुटल्यावर तो गॅस बाहेर पडतो. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगेल. आपण दिवाळीचे आता आपटीबार आलेत ना, ते छोटे आपटीबार भेटतात. आपण त्यात छोटे छोटे दगडी भरलेली असतात आणि आपण जोरात आपटतो आणि काय होतं, आवाज येतो ना त्याच्यातून, पाहिलंय ना तुम्ही. येस मॅम. हा, आपटीबार त्यात काय केलेलं असतं, तो कागद एकदम गच्च बांधलेला असतो आणि त्याच्यात ती दगडं एकदम पॅक केलेली असतात, बरोबर. येस मॅम. तुम्ही इमॅजिन करा, तो कागद काय आहे, युरेनियम इलेमेंट आहे, हा, आणि त्यातली जी दगडं आहेत ती त्यातले ऍटम आहेत, बरोबर. आता तुम्ही फिशन म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचंय, विभाजन. म्हणजे आपल्याला काय करायचंय, फोडायचंय. मग आपण युरेनियम म्हणजे तो आपटीबार काय केला, आपटला. युरेनियमचं काय केलं, फिशन केलं. मग आपटीबार मधून काय होतो, आवाज निर्माण होतो ना, ध्वनी निर्माण होतो, म्हणजे एनर्जी बाहेर पडते. मग फक्त ध्वनी बाहेर पडतो का, तर उष्णता पण बाहेर पडते, बरोबर. उष्णता पण बाहेर पडते. हा, मग तसंच हा जो युरेनियम नावाचा इलेमेंट आहे त्याच्यामध्ये खूप सारे ऍटम गच्च भरलेले असतात. आणि त्याचं जेव्हा आपण फिशन म्हणजे विभाजन करतो तेव्हा त्यातून एनॉर्मस म्हणजे खूप एनर्जी, लॉट ऑफ एनर्जी काय पडते, बाहेर पडते. काय पडते, बाहेर पडते. समजलं तुम्हाला, इमॅजिन झालं काय होत असेल. सगळ्यांना आपटीबारचं उदाहरण समजलं. येस मॅम. त्याचप्रमाणे युरेनियम आणि थोरियम असे काही इलेमेंट आहेत. तुम्हाला टेन्थमध्ये केमिस्ट्रीमध्ये येईल, तुम्हाला एक पिरियडिक टेबल दिला असेल. पिरियडिक टेबल मध्ये हायड्रोजन, हेलियम, लिथियम असे वेगवेगळे इलेमेंट त्या टेबलमध्ये अरेंज केलेले आहेत. म्हणजे हायड्रोजन मध्ये फक्त एकच ऍटम असतो. हेलियम मध्ये, हायड्रोजन हेलियम मध्ये 2 ऍटम असतात. हायड्रोजन हेलियम लिथियम नंतर लिथियम येतो, त्याच्यात 3 ऍटम असतात, ओके. त्यानंतर ऑक्सिजन मध्ये 8 ऍटम असतात, ओके. असे वेगवेगळे आपले इलेमेंट आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍटम असतात, ओके. सो असा हा युरेनियम आहे. आता मला त्याच्या ऍटमची संख्या आठवत नाहीये, पण त्यात खूप सारे ऍटम गच्च भरलेले असतात. त्याचं फिशन केल्यानंतर, त्याला ब्रेक केल्यानंतर खूप सारी एनर्जी, एनॉर्मस एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, छोट्या पिरियड साठी, एकदम शॉर्ट पिरियड साठी ती एनर्जी काय होते, बाहेर पडते. जसा फटाका फुटतो, फटाका फुटल्यानंतर जी हीट बाहेर पडते ती एकदम शॉर्ट पिरियड साठी असते, बरोबर. इट इज फॉर व्हेरी शॉर्ट पिरियड. ती एनर्जी, त्या प्रोसेसला काय बोलतात, न्यूक्लिअर पॉवर. त्याला काय बोलतात, न्यूक्लिअर पॉवर. समजलं. नावातच न्यूक्लिअर आहे, नावातच न्यूक्लिअर आहे. येस, न्यूक्लिअर म्हणजे कशाशी रिलेटेड असणार आहे, न्यूक्लियस, बरोबर. नावातच अणु ऊर्जा आहे, म्हणजेच अणूच्या संबंधात काहीतरी असणार तुमचं, बरोबर.
येस मॅम. मग तुमचा न्यूक्लिआय कट केल्यानंतर, विभाजन केल्यानंतर जी एनर्जी बाहेर पडते त्याच्यातून आपण न्यूक्लिअर पॉवर काय करतो, तयार करतो. आणि न्यूक्लिअर पॉवर मधून आपण हीट एनर्जी जी आहे ती हीट एनर्जीवर प्रोसेस करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. म्हणून ही न्यूक्लिअर पॉवर प्लांट बनवलेले आहेत. आता आज तुम्हाला सर्च मारायचंय की आपल्या भारतामध्ये कुठे कुठे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहेत, काय अणुऊर्जा केंद्र आहेत, तुम्हाला शोधायचं आहे. काय शोधायचं आहे आणि त्याची लिस्ट करून ठेवायची आहे. नेक्स्ट पिरियड मध्ये मी तुम्हाला विचारेन. समजलं काय करायचंय? आपल्या भारतामध्ये कुठे कुठे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहेत, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत, अणुऊर्जा केंद्र आहेत, जिथून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. ओके, त्याची तुम्हाला काय करायची आहे, लिस्ट बनवायची आहे. समजलं काय शोधायचंय तुम्हाला? येस मॅम. हा, मॅम रिपीट करा. प्रत्येकाकडनं एक एक आन्सर आलं पाहिजे. मॅम न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. हा, येस, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन म्हणू शकता, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स म्हणू शकता. ओके, अणुऊर्जा केंद्र, मराठीत अणुऊर्जा केंद्र. प्रत्येकाकडनं मला एक एक नाव तरी आलं पाहिजे. ओके, आपल्या भारतामध्ये पहिलं झालं इलेक्ट्रिकल एनर्जी, त्यानंतर झालं न्यूक्लिअर पॉवर, त्यानंतर द एअर. आपल्या हवेमध्ये सुद्धा काय असते, हीट असते, बरोबर ना, जे आपल्याला जाणवते. उन्हाळ्यामध्ये हवा कशी असते, उष्ण असते ना, आपल्याला जाणवत असते रोज. सो हवेमध्ये पण काय असते, लॉट ऑफ हीट. ओके, 3 म्हणजे टोटल आपल्याकडे 6 स्रोत झाले, 6 सोर्सेस. फर्स्ट इज द सन, सेकंड इज द अर्थ, थर्ड वन इज द केमिकल एनर्जी. नंतर अदर सोर्सेस जे आपण तयार करतो. ओके, मॅनमेड, ते 3 काय आहेत, नॅचरल आहेत. आपण मॅनमेड कोणते आहेत, एअर पण नॅचरल आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी आणि न्यूक्लिअर पॉवर हे आपण प्रोसेस करतो. ओके, समजलं? Yes, ma'am. होमवर्क साठी कोणता क्वेश्चन दिलेला आहे? मॅम रिपीट करा. न्यूक्लिअर पॉवर शोधून काढायचे. हा, आणि पहिला द जिओथर्मलची डेफिनेशन. येस मॅम. Yes, ma'am. आता आपल्याला काय करायचंय, आपली उष्णता मोजायची, बरोबर. मग कशी मोजणार उष्णता? थर्मस. येस, टेम्परेचर. तुम्ही कशावरून ठरवता की इथे खूप गरम आहे, खूप गरमी आहे आणि इथे खूप थंडी आहे? कसं ठरवता? हिमाचल मध्ये आपण जर गेलो तर तिथे आपल्याला काय जाणवतं, थंड थंड हवामान, बरोबर. मग आपण तिकडे काय चेक करतो, तिकडचं तापमान चेक करतो, म्हणजे टेम्परेचर चेक करतो, बरोबर. मग ते टेम्परेचर वरनं आपण ठरवतो की तिथे उष्ण वातावरण आहे की थंड वातावरण आहे, बरोबर. मग टेम्परेचर जेव्हा जास्त असेल तेव्हा आपण काय बोलणार की वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे, उष्ण आहे, हवामान उष्ण आहे. आणि तेच जर तुमचं तापमान किंवा टेम्परेचर जर कमी असेल तर आपण काय बोलतो की थंड आहे, बरोबर. डेफिनेशन ऑफ टेम्परेचर. हा, दुसरी डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे, डेफिनेशन ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर मीन्स वी कॅन फील हाऊ हॉट or cold an object is by touching it, but the sensation of hot or cold is relative. Okay, आता रिलेटिव्ह का दिलाय? जर तुम्ही एखादं भांड घेतलं, बरोबर, भांड घेतलं, स्टीलचं भांड घेतलं, ते त्याला तुम्ही 30 डिग्री किती 90 डिग्रीवर जर तुम्ही त्याला तापवलं, हा, आणि त्याला हात लावायला गेला तर तुम्हाला चटका बसेल जोराचा. पण तेच तुम्ही तुमच्या बॉडी टेम्परेचरला जर हे केलं, बॉडीला टच केलं त्याच टेम्परेचरला, तर काय होईल,
तुम्हाला तसं जाणवेल का? तसा चटका जाणवेल का जसा चटका तुम्ही स्टीलच्या भांड्याला लावल्यावर? नाही. ओके, टेम्परेचर इज रिलेटिव्ह. तुम्ही कोणत्या वस्तूला सेन्स करताय त्याच्यावर डिपेंड की ती गोष्ट किती हॉट आणि किती कोल्ड. ओके, सो आपण टेम्परेचर कशातून मोजतो? आपल्याला जर ताप आला असेल तर आपण काय बघतो? थर्मामीटर. आपल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या थर्मामीटर अवेलेबल. आपल्याला जर ताप आला तर आपण ताप पण थर्मामीटरनेच मोजतो. हा, पण आपल्याला ताप जो आपण ताप मोजतो ते थर्मामीटर काय असतं? इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर असतं, बरोबर? डिजिटल थर्मामीटर असतं. आपण जर शाळेमध्ये किंवा मोठ्या कॉलेजेसमध्ये जर एक्सपेरिमेंट करायला लॅबमध्ये गेलो तर तिथे तसं थर्मामीटर बघायला भेटणार नाही. तिथे वेगळ्या प्रकारचं थर्मामीटर असतं. तुम्हाला वेट. दिसतंय तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर आहेत. कोणाचं माईक चालू आहे? प्लीज क्लोज. हा जो थर्मामीटर आहे, हा थर्मामीटर लॅबमध्ये यूज करतात. जेव्हा आपण शाळेमध्ये एक्सपेरिमेंट करतो हा जो थर्मामीटर आहे तो शाळेमध्ये यूज करतात. आता हा रेड कलरचा तुम्हाला पार्ट दिसतोय, हा इकडचा खाली पार्ट दिसतोय तुम्हाला? मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे? दिसते? नाही. Yes, ma'am. Yes, ma'am. आता हा जो खालचा पार्ट Yes, आहे, ma'am. Yes, ma'am. हा बघा, हा जो पार्ट दिसतोय, ओके, इथे बघा, एक मिनिट. हा, हा जो रेड कलर तुम्हाला दिसतोय, ही लाईन दिसते तुम्हाला? Yes, ma'am. हा, Yes, ma'am. दिसते. ही Yes, इथे काय असतात? नंबर असतात. 5, 10, 15 किंवा 10, 20, 30, 40 अशी काय असते? स्केल असते. ओके, आणि आपण हा जो खाली रेड कलरचा दिसतोय तो आपण काय करायचं? आपल्याला जे लिक्विड दिलेलं आहे त्या लिक्विड मध्ये डीप करायचं. ओके, आणि त्या लिक्विडचं जे टेम्परेचर असेल त्यानुसार ही जी रेड कलरची लाईन दिसते त्यानुसार हे लिक्विड, ह्यामधलं जे लिक्विड असतं ते काय होतं? हळूहळू काय येतं? वरती येतं. जर त्या आपण जे घेतलेलं लिक्विड आहे किंवा जे काही केमिकल आहे किंवा वॉटर आहे त्याचं काय जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरवर येऊन ही लाईन काय होते? थांबते. जर त्याचं टेम्परेचर 40 डिग्री असेल तर ही लाईन काय थांबते? 40 वर थांबते. त्याचं टेम्परेचर 50 असेल तर ही लाईन इथे येऊन थांबते. ओके, आणि हा जो आहे त्याला बोलतात पारा, म्हणजे मर्क्युरी. त्यामध्ये मर्क्युरी कसं आहे? मेटल आहे, पण तो लिक्विड फॉर्म मधला आहे. ओके, द्रव फॉर्म मधला आहे, द्रव रूपातला धातू आहे मर्क्युरी. सगळे धातू हे
कशामध्ये असतात, सॉलिड फॉर्म मध्ये असतात. पण एक पारा म्हणजे मर्क्युरी जो आहे तो एकमेव असा आहे की तो द्रव रूपात असतो. ओके, द्रव रूपात म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असतो. सो थर्मामीटर मध्ये आपण काय यूज करतो, ही मर्क्युरी यूज करतो. ओके, कशासाठी, आपल्याला टेम्परेचर मोजण्यासाठी. समजलं हे कसं यूज करतात थर्मामीटर. थर्मामीटर आपण जे काय लिक्विड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डीप करायचं, त्याचं जेवढं टेम्परेचर असेल त्यानुसार ही लेवल काय होते, वाढत जाते. ओके, हा झाला तुमचा लायब्ररीमध्ये, लॅबमध्ये आपण जो थर्मामीटर यूज करतो तो थर्मामीटर. त्यानंतर आपण आपला ताप मोजायला कोणता थर्मामीटर यूज करतो, डिजिटल थर्मामीटर. बरोबर, कुठला थर्मामीटर, डिजिटल थर्मामीटर. आणि याच्यामध्ये डिग्री सेल्सिअस नसतं, याच्यामध्ये डिग्री सेल्सिअस नसतं, याच्यामध्ये असतं एफ लिहिलेला असतो, त्याला बोलतात फॅरनहीट. काय बोलतात, फॅरनहीट. ओके, म्हणजे हे 99 डिग्री सेल्सिअस नसतं. 99 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप जास्त तापमान. हे कशात आहे, फॅरनहीट मध्ये एफ लिहिलेला असतो. तुम्हाला जर कधी भेटलंय डिजिटल थर्मामीटर तर त्याच्यात चेक करा, त्याच्यात डिग्री सेल्सिअस नसतं, त्याच्यामध्ये एफ लिहिलेला असतो. म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे फॅरनहीट मध्ये आपण मोजतो. ओके, कारण डिग्री सेल्सिअस हे मोठं काय आहे, परिमाण आहे, मेजरमेंट आहे. ओके, युनिट आहे. समजलं, डिजिटल थर्मामीटर आणि आणि टेम्परेचरचं युनिट काय आहे, एसआय युनिट. टेम्परेचरचं एसआय युनिट डिग्री सेल्सिअस. काय आहे, डिग्री सेल्सिअस. आपण शॉर्ट मध्ये काय बोलतो, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, पण ओरिजिनली युनिट काय आहे, डिग्री सेल्सिअस. ओके, हे बघा इथे दिलेले आहेत. आणि एक्सोथर्मल, नंतर डॉक्टरांकडे असतो तो वेगळा, हा असा असतो, छोटासा असतो. ओके, क्लिनिकल थर्मामीटर. काही डॉक्टर डिजिटल नाही वापरत तर त्यांच्याकडे असा क्लिनिकल छोटा असतो. त्यानंतर डिजिटल आपण बघितला. त्यानंतर मॅक्झिमम मिनिमम थर्मामीटर म्हणजे कमी जास्त होतो तो थर्मामीटर. ओके, हे दोन्ही प्रकारचे. आता इथे बघा दिलेलं आहे, हा काय आहे, फॅरनहीट. ओके, मी स्पेलिंग टाईप करून दाखवते तुम्हाला. दिसतंय तुम्हाला, Yes, ma'am. म्हणजे अंश, सेल्सिअस म्हणजे डिग्री सेल्सिअस, आणि डिग्री एफ दिलाय त्याला बोलतात डिग्री फॅरनहाइट. ओके, फॅरनहाइट काय बोलतात, फॅरनहाइट. फॅरनहीट. आणि इथे जो के दिलेला आहे, के म्हणजे काय, केल्विन. के म्हणजे काय, केल्विन. कॅल्विन. ओके,
के म्हणजे केल्विन. आणि तुम्हाला जर कन्व्हर्जन करायचं असेल, काही वेळेला तुम्हाला केल्विन मध्ये दिलेलं असतं आणि त्याचं सेल्सिअस मध्ये कन्व्हर्जन करायचं असतं, तर 0 डिग्री म्हणजे 273 केल्विन. किती? 0 डिग्री म्हणजे 273 केल्विन. हा, नेहमी लक्षात ठेवा. हवं तर साईडला लिहून ठेवा. 0 डिग्री सेल्सिअस केल्विन किती? जसं आपण बोलतो की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असं बोलतो, तसंच 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 273 केल्विन. म्हणजे 1 डिग्री असेल तर काय करायचं आपण? 273 मध्ये एक ऍड करायचा. काय करायचा? 273 मध्ये एक ऍड करायचा. आता इथे तुम्हाला 270 आहे, 273 आहे, तर 100 साठी बघा किती आलंय? 273 मध्ये किती ऍड केलेत? 100 ऍड केलेत, म्हणून 373 आलाय. बरोबर? समजलं? आता इथे 23 आहे, म्हणजे 273 मध्ये आपण किती ऍड करायचे? 23 ऍड करायचे. मग इथे काय होणार तुमचा? 296. समजलं? येस मॅम. काय लिहून? Yes, ma'am. 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री इज इक्वल टू 273 केल्विन. ओके, समजलं? आता इथे दिलंय तुम्हाला बॉइलिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ऑफ मर्क्युरी. माहितीये तुम्हाला बॉइलिंग पॉइंट काय असतो? No, ma'am. ऐकलंय तुम्हाला? केमिस्ट्री मध्ये वगैरे झालंय? ठीक आहे, सांगते मी काय असतं. उत्कलन बिंदू आणि गोठण बिंदू म्हणजे ज्या पॉइंटला आता आपण पाणी तापत ठेवलं, बरोबर? पाणी तापत ठेवलं ते उकळतं का? लगेच त्याच्यात बुडबुड येतात का? थोड्या वेळाने बुडबुड येतात, बरोबर? मग एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, एका विशिष्ट टेम्परेचरला त्यातून बुडबुडे यायला सुरुवात होते, बरोबर? म्हणजे उकळायला सुरुवात होते. मग त्या टेम्परेचरला काय बोलणार आपण? बॉइलिंग पॉइंट. द पॉइंट ऍट विच मॅटर स्टार्टेड टू बॉईल. म्हणजे त्या ज्या टेम्परेचरला तुमचं वॉटर असेल किंवा मर्क्युरी असेल किंवा कुठलाही ऑब्जेक्ट असेल, लिक्विड असेल, लिक्विड फॉर्म मधलं असेल, कारण लिक्विडच बॉईल होतं, बाकी कुठल्या गोष्टी लिक्विड होत नाहीत. फ्लुइड जे असतात तेच बॉईल होतात. सो ज्या टेम्परेचरला ते फ्लुइड किंवा लिक्विड काय होईल? बॉईल व्हायला स्टार्ट होईल, त्याला काय बोलतो आपण? बॉइलिंग पॉइंट. आपलं जे वॉटर आहे, वॉटरचं बॉइलिंग पॉइंट काय आहे? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेव्हा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला जातं तेव्हा पाणी काय होतं? उकळायला सुरुवात होते. समजलं? Yes, काय होते? उकळायला सुरुवात. येस मॅम. आणि फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय? पाण्याचा पूर्णपणे बर्फ होणं. कधी बर्फ होतो? जेव्हा पाण्याचा गोठण बिंदू म्हणजे पाणी पूर्ण 0 डिग्री सेल्सिअसला जातं. पाण्याचं टेम्परेचर किती करायचं? पूर्ण 0 डिग्री सेल्सिअस करायचं. तेव्हा पाणी काय होतं? फ्रीज म्हणजे काय होतं? गोठतं. त्याला काय बोलतात? फ्रीजिंग पॉइंट. काय बोलतात? फ्रीजिंग पॉइंट. समजलं? आणि रूम टेम्परेचर म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचर. आता आपण बसलेलो आहोत आणि आपल्या आजूबाजूचं जे काही नॉर्मल टेम्परेचर असेल त्याला बोलतात रूम टेम्परेचर. काय बोलतात? रूम टेम्परेचर. 23 असतं, 30 असतं, नॉर्मल टेम्परेचर. ओके, नॉर्मली आपण बसलोय आणि आपल्या खोलीत आपण जर जे काय टेम्परेचर आहे नॉर्मल त्याला बोलतात रूम टेम्परेचर. ओके, नॉर्मल टेम्परेचर. समजलं? जर पाणी नॉर्मल असेल, आपण नॉर्मल पाणी पितो ना, बरोबर? त्याला बोलतात आपल्या आजूबाजूचे जे काय आहे ते रूम टेम्परेचर. समजलं? एफ समजलं? फॅरनहीट. सी म्हणजे सेल्सिअस, के म्हणजे केल्विन. ओके, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय? 273 केल्विन. हा, ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. ही व्हॅल्यू तुम्हाला 9th 10th इव्हन दो तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युले किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सुद्धा येणार. जिथे जिथे केमिकल्स आहेत तिथे तिथे उष्णता हा प्रकार येणारच आहे. जिथे जिथे रिॲक्शन्स आहेत तिथे हीट एनर्जी येणार आहे. त्यामुळे टेम्परेचर ही येणारच आहे. त्यामुळे हे तुम्हाला
10th पर्यंत तरी तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. जे सायन्स घेणार आहेत त्यांना 100% लक्षात ठेवायचंच आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला 10th पर्यंत ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला 8th ला सांगतील, 9th ला लिहून देतील, पण त्यानंतर तुम्हाला कुठेही लिहून देणार नाही, तुम्हाला ती लक्षात ठेवायची आहे. ओके. 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273 केल्विन. हा, आणि ही दोन्ही नावं सायंटिस्टच्या नावावरनच आलेली आहेत. ओके, ही दोन्ही पण सायंटिस्टचीच नावं आहेत, ज्यांनी हीटवर काय केलंय, स्टडी केलंय. सो त्यांची नावं आपण इकडे दिलेली आहेत. ओके, हीटच्या रिलेटेड, उष्णतेच्या संबंधित त्यांनी अभ्यास केलाय म्हणून त्यांची नावं आपण इथे दिलेली आहेत. समजलं एवढं? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. आता आजचा होमवर्क काय काय आहे तुम्हाला? फर्स्ट, हा, सगळ्यात पहिले तुम्हाला लिस्ट करायची आहे. ओके, त्या डेफिनेशन लिहायच्या आधी पण लिस्ट काय करायची आहे, हीट सोर्सेसची लिस्ट करायची आहे. फक्त नाव नंबर द्यायचा. 1 द सन, त्यानंतर द अर्थ, केमिकल एनर्जी, त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी, न्यूक्लिअर पॉवर अँड द एअर. ओके, टायटल काय द्याल तुम्ही? टायटल द्यायचे सोर्सेस ऑफ हीट, नंबर 1 टाकायचा आणि लिहायचं द सन. त्याच्या खाली नंबर 2 टाकायचं, म्हणजे तुम्हाला लिस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. नंबर 2 टाकायचं अर्थ, नंबर 3 टाकायचं केमिकल एनर्जी, नंबर 4 इलेक्ट्रिकल एनर्जी, नंबर 5 न्यूक्लिअर पॉवर, नंबर 6 द एअर. हे झाल्यानंतर तुम्हाला लिहायचे जिओथर्मल एनर्जीची डेफिनेशन. ओके, क्वेश्चन 1 झाला सोर्सेस ऑफ हीट, क्वेश्चन 2 झाला डेफिनेशन ऑफ न्यूक्लिअर जिओथर्मल एनर्जी, आणि क्वेश्चन 3 क्वेश्चन नंबर 3 डेफिनेशन ऑफ टेम्परेचर. ओके, नंतर क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला मी काय सांगितलंय, क्वेश्चन नंबर 4 काहीतरी शोधायला सांगितलेलं आहे. काय शोधायला सांगितलंय तुम्हाला मी? काय सर्च करायचंय? पॉवर स्टेशन. बरोबर, आपल्या भारतामध्ये कुठे कुठे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन आहेत, अणुऊर्जा केंद्र आहेत, ते तुम्हाला लिस्ट आउट करायचं आहे. बरोबर, मॅम हा व्हिडिओ ग्रुपला समजलं? टाकून द्या ना. येस मॅम. हा, येस. आणि फॉर्म्युलाच्या डायरीमध्ये, फॉर्म्युलाची डायरी बनवली तुम्ही सुद्धा. फॉर्म्युलाच्या डायरीमध्ये तुम्हाला 0 डिग्री इज इक्वल्स टू काय लिहायचंय, 273 केल्विन हे लिहून ठेवायचं आहे बॉक्स करून. किंवा तुम्ही ह्या ज्या नोट्स लिहाल त्याच्या इथे पण एक बॉक्स करा आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवा, हायलाइट करून ठेवा, 0 डिग्री इज इक्वल्स टू 273 केल्विन. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. येस. मॅम तुम्ही लिंक 4 क्वेश्चन ग्रुपला आपले शेअर झाले. करता ना. मॅम तुम्ही ही लिंक ग्रुपला शेअर हो. करता. हा, येस. ओके, काय डाऊट आहेत? नो नो मॅम. मॅम. एनी डाऊट? नो मॅम. नो मॅम. समजलंय? येस आणि मॅम. मला प्रत्येकाकडनं एक Yes, नाव हवं ma'am. न्यूक्लिअर पॉवर स्टेशनचं, अणुऊर्जा केंद्राचं प्रत्येकाकडनं एक नाव तरी आलं पाहिजे. ओके, येस मॅम. Yes, ma'am. हा. मॅम, ग्रुपला पेपरांचं टाइम टेबल का टाकलाय? तुमची एक्झाम आहे आता? कितीला ma'am. मॅम? कधी एक्झाम आहे? ओके, हा लेसन आहे तुम्हाला.